गोड जास्ती खाता का? जेवल्यावर लगेच झोप येते, वेट कमी होत नाही किती केलं तरी? हे इन्सुलिन रेझिस्टन्सचे सायन्स आहेत आणि हे 70% अर्बन इंडियन्समध्ये आहेत, जे ही लोक काम करतायत, वर्किंग आहेत, पण कोणाला माहीत नसतं. वेलकम टू द डे 3 ऑफ वेट रिसेट पार्ट 2. आज इन्सुलिनचं सिक्रेट सांगते. त्यापूर्वी कमेंटमध्ये इन्सुलिन लिहा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा. मी फ्री गाईड पाठवते तुम्हाला. सो इन्सुलिन म्हणजे ब्लड शुगर कंट्रोल करणारा हॉर्मोन. इट इज लाईक अ एजंट जो एकाकडनं दुसरीकडे जे आहे ते शुगरला पास करतो. जेव्हा ब्लडमध्ये शुगर येते ना, तेव्हा शुगर अपने आप रेज होते ब्लडमध्ये. इन्सुलिन येतो, शुगर सेल्समध्ये पुश करतो. पण रोज जास्ती साखर खाल्ली तर सेल इन्सुलिनला रिस्पॉन्ड करणं बंद करतात. यालाच म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. यात काय होतं? ब्लड शुगरमध्ये जास्ती राहते, फॅट साठवणं जास्ती होतं, वेट कमी होत नाही, डायबिटीजचा रिस्क वाढतो, कारण की एक्स्ट्रा शुगर तुमच्या ब्लडमध्ये फिरत राहते. हे फिक्स करायला हवं ना? आत्ताच सांगते. साखर आणि मैदा पूर्णपणे बंद करा. 7 दिवस. जेवणात फायबर जास्ती घ्या. व्हेजिटेबल, दाल, होल ग्रेन्स, कडधान्य. फायबर इन्सुलिन स्पाइक कमी करतो. जेवल्यानंतर 10 मिनिटे वॉक नक्की करा. हे ब्लड शुगर कंट्रोल करतं. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. रोज सकाळी अर्धा चमचा दालचिनी कोमट पाण्यात घेऊन प्या. दालचिनी नॅचरल इन्सुलिन सेन्सिटायझर आहे. हे 4 गोष्टी रोज 21 दिवस जर केल्या ना, इन्सुलिन रेझिस्टन्स रिव्हर्स नक्की होईल. कमेंटमध्ये इन्सुलिन लिहा. उद्या येणार आहे डे 4 थायरॉइड सिम्पटम्स जे तुम्ही इग्नोर करताय. शेअर नक्की करा. थँक्यू सो मच अँड टेक